न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाण्याच्या काही भागात रविवारपर्यंत 15% पाणी कपात। दिनांक 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजता पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मर मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे उदंचन केंद्र पिसे येथील एकूण कार्यरत 20 पंपांपैकी 6 पंप बंद झाले। त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवार दिनांक 14 डिसेंबर व रविवार 15 डिसेंबर रोजी हाती घेण्याचे ठरवलंय। या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे दिनांक 14 डिसेंबर ते दिनांक 15 डिसेंबर या कालावधीत बृहमुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15% कपात करण्यात येणार आहे। यामुळे रविवार 15 डिसेंबर पर्यंत ठामपा क्षेत्रातील नौपाडा, पाचपाकाडी, बिकेबिन, महागेरी, कोपरी, आनंदनगर, गांधीनगर, हजोरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिकानगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल। तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे। या महिन्यात चंपाषष्ठी नंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील प्राचीन दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली आहे। या मंदिराची स्थापना 1962 साली छोट्या मंदिरात झाली। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गाभारा हा पूर्ण सोन्यानं सजवला असून आज दत्त जयंती उत्सवानिमित्त आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। तसेच रांगोळीने संपूर्ण वातावरण मंगलमय झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। दत्त जयंती उत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासूनच भजन कीर्तन आयोजित करण्यात आले होते, तर सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले असून हजारोंपेक्षा जास्त भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। या उत्सवाला आमदार अशोक पाटील, शहर प्रमुख, माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दत्ताचं दर्शन घेतलंय। यावेळी अध्यक्ष विजय यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हे दत्ताचं मंदिर अतिशय प्राचीन असून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोणतेही कार्य सुरू करायचं असेल तर याच दत्त मंदिरात येऊन आपलं दत्ताचं दर्शन घेऊन कार्याची सुरुवात करतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं विशेष सहकार्यही लाभतं अशी माहिती विजय यादव यांनी दिली आहे। तर श्री वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव, सेक्रेटरी शंकर शिंगाडे, उपाध्यक्ष बाबूराव माने, कार्याध्यक्ष गुलाबराव माने, उपसेक्रेटरी दीपक घोरपडे, खजिनदार शिवाजी शिंदे, उपखजिनदार राजू शिंदे तसेच सर्व सभासद यांचे विशेष सहकार्य लाभलंय। मी विजय यादव, वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचा अध्यक्ष। सालाबाद प्रमाणे आपल्याकडे दत्त जयंती उत्सव साजरा होत आहे। अनेक भाविक इकडे तुम्ही आता पाहतच असाल, गर्दी असते, दरवर्षी अशी अलोट गर्दी असते। आणि सकाळी आपल्याकडे 5 वाजता अभिषेक असतो, 6-7 नंतर जे प्रोग्राम जे आहेत भजन कीर्तन सर्व इकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात। सत्यनारायणची महापूजा असते, 5 नंतर 6 वाजता जन्मोत्सव असतो, 7 नंतर महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो। ठाण्यामध्ये मला वाटतं 15 ते 18 हजार लोक या तीर्थप्रसादाचा लाभ घेतात। त्यामुळे ह्या जन्म आमचं एक महात्म्य आहे। तुम्हाला तर माहिती आहे की शिंदे साहेब जे बोलतात हे वागळे इस्टेट म्हणजे हे माझं नाक आहे मंदिर, कारण तिथून जेव्हा 1962ला रजिस्टर झाल्यापासून आमच्याकडे हा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने होत असतो। 1962 साली मंदिराची स्थापना छोट्या मंदिरात झाली, तेव्हा इकडे छोटीशी युनियन होती जे ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रियल हब होतं। तेव्हापासून हे संघटना आहे। आज मला वाटतं 70 वर्ष पूर्ण होत आली, 70-72 वर्ष। त्या संघटनेला खूप महत्त्व आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी संघटना वागळे इस्टेटचं नाव घेतलं जातं।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। समाजसेवक अजय जया यांच्या पाठपुराव्यामुळे टोईंग व्हॅनची सेवा बंद, पारदर्शकता नसल्यास कायदेशीर लढाई व आंदोलनाचा इशारा। सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठाणे शहरातील टोईंग व्हॅन व्यवस्थापनाचा करार संपल्यानंतर या सेवेला पूर्णतः स्थगिती देण्यात आली आहे। वाहतूक विभागात अनेक वर्षापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवाया, लाचखोरी आणि सामान्य नागरिकांवरील अन्याय याविरोधात समाजसेवक अजय जया यांनी वेळोवेळी आवाज उठवला आणि ठोस पुरावे सादर केले। त्यांच्या प्रयत्नामुळे सध्या टोईंग व्हॅनच्या व्यवस्थापनावर पूर्णतः लगाम घालण्यात आलाय। या संदर्भात समाजसेवक अजय जया यांनी सविस्तर माहिती दिली, पाहूयात। नमस्कार, मी अजय जया। गेल्या 2.5 वर्षापासून टोईंग व्हॅन विषयावरती सातत्याने पाठपुरावा मी करत आलोय। आता टोईंग व्हॅन चे जे अग्रीमेंट्स आहेत, जे डीसीपी साहेबांनी विनय कुमार राठोड यांनी केलं होतं, ते संपुष्टात आलेली आहे आणि बेकायदेशीरपणाने त्यांनी एक्सटेन्शन सुद्धा दिलं होतं, ते सुद्धा आता संपुष्टात आलेली आहे। याचा पाठपुरावा केल्यानंतर आता टोईंग व्हॅन ठाण्यामध्ये पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। आता पुढचं याच्यामध्ये ते कदाचित नवीन एसओपी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे नवीन एसओपी काढतील आणि परत टेंडर करतील किंवा अग्रीमेंट्स प्रमाणे त्यांचं नवीन टेंडर काढून अग्रीमेंट्स करतील। असं असताना आता मला डीसीपी साहेबांना आणि इतर लोकांना मी पत्रव्यवहार केलेले आहेत, संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार केलेले आहेत। याच्यामध्ये माझं प्रामुख्याने मागणी अशी आहे की टोईंग व्हॅन सध्या बंद आहे, गेल्या 5 तारखेपासून हा बंद आहे। तर तुम्ही बघू शकता, टोईंग व्हॅन बंद असताना सुद्धा ठाण्यात कुठेही वाहतुकीला मोठा अडथळा झालेला नाही। म्हणजे बाईक उचलून जे ते भासवतात की वाहतुकीला अडथळा निर्माण होतो म्हणून आम्ही बाईक उचलून त्याचं टोईंग व्हॅनचा वापर करतो, याचा काही फायदा दिसत नाही। म्हणजे टोईंग व्हॅन नसलं तरीही महानगरपालिकेमध्ये किंवा ठाण्यात जी परिस्थिती आहे ते तशीच असणार आहे। तर हा टोईंग व्हॅन कशाकरता केलं जातं, हा पूर्णपणे भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये पैसा लुटण्याचा हा कारोबार आपण वारंवार दाखवलेला आहे, त्याचा पुरावे सुद्धा आपण दिलेले आहे। आता हा टोईंग व्हॅनचा मेन प्रॉब्लेम असा आहे की थर्ड पार्टीला ते अग्रीमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेले आहे। म्हणजे ते टोईंग व्हॅनचे जे मालक आहेत ते त्यांच्या पोरांना ठेवून ते पैसे वसुली करतात आणि ते पोलीस असण्याचं भासून किंवा त्यांच्या बरोबर संगनमताने ते पैसे लुटत आहे, हे आपण कित्येक वेळा सिद्ध केलेलं आहे। तर आता आपली मागणी अशी आहे की थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट लॉ अँड ऑर्डर किंवा कायदेशीर प्रक्रियेमध्ये कुठेही त्यांना करता येत नाही आणि जरी त्यांनी केलं तर ते बेकायदेशीर आहे। त्याचप्रमाणे माझं एकदम
पहिला मागणी याच्यामध्ये आहे की ठाणे महानगरपालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट संगतमताने त्यांनी आम्हाला दाखवावं, प्लॅन्स दाखवावं की कुठे पार्किंग आहे, कुठे नो पार्किंग आहे, याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं की या ठिकाणी या एरियामध्ये हा पार्किंग झोन आहे, हे नो पार्किंग आहे, याचं स्पष्टीकरण द्यावं. लोकांपर्यंत माहिती पोहोचवल्यानंतर त्यांनी टोईंगचं परत रिअग्रीमेंट किंवा टेंडर प्रोसेस चालू करावं. समजा त्यांनी त्याचा पहिलाच चालू केलं म्हणजे त्यांचा हेतू काय आहे हे आपल्याला क्लिअर समजून येणार आहे. आणि टोईंग व्हॅन सध्या बंद आहे, पुढे ते चालू करण्याचं फिरामध्ये आहे आणि त्याच पद्धतीने ते बेकायदेशीर टेंडर काढायचा प्रयत्न जरी करतील तर आम्ही कोर्टात जायची तयारी ठेवलेली आहे आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे. जर समजा त्यांनी अग्रीमेंट बेकायदेशीरपणाने केलं, कोर्टात सुद्धा जाऊ आणि रस्त्यातली लढाई सुद्धा आम्ही लढू. गेल्या टायमाला काय झालं की डीसीपी साहेब जे होते विनय कुमार राठोड त्यांनी सांगितलं ते अग्रीमेंट झालेले आहेत म्हणून मला काही रद्द करता आलं नाही. आणि नवीन डीसीपी साहेब जे आलेत त्यांनी मला आश्वासन दिलं की अग्रीमेंट जेव्हा त्यांचं संपेल त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. आता अग्रीमेंट संपलेला आहे, आता निर्णय त्यांना क्लिअर आहे की हा बेकायदेशीर आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे ज्या काही गोष्टी ते करतायत त्याचं सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना जबाबदेही त्यांचं बनतं. त्या पद्धतीने जे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय, पहिला तर आम्हाला पार्किंग नो पार्किंगची जागा तुम्ही राखीव करून द्यावी, त्यानंतर टोईंग व्हॅन ठाण्यामध्ये चालू करावं आणि टोईंग व्हॅन बंद असताना सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम आम्हाला दिसून येत नाही. तर टोईंग व्हॅन आता बंद आहे. बेकायदेशीरपणाने समजा टोईंग व्हॅन चालू असेल कुठेही तर तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही त्याचा पाठपुरावा करून किंवा आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी करू. आता हे पत्र आहे त्याच्यामध्ये हे आम्ही पाठपुरावा केल्यानंतर एक याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे. हे पत्र आहे विशाल शाह जी आहे हे माझ्याकडे आले होते. यांचे गाडी नो पार्किंग मध्ये पार्क करत असताना त्यांचं जे प्रॉब्लेम झालं तेव्हा आम्ही त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांना पत्र दिलं. त्या पत्रामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की एसओपी प्रमाणे ते कारवाई करतील आणि गेल्या 5 तारखेपासून म्हणजे 5 तारखेपासून डिसेंबर पासून हे बंद करण्यात आलेलं आहे. तर हे पुरावे म्हणून तुम्हाला माहिती देतो मी आता आणि सातत्याने याचा पाठपुरावा करू आणि ठाण्यातील नागरिक म्हणा किंवा जे कोण सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ही लढा यशस्वीपणाने लढून आपण एका प्रकारे हे अग्रीमेंट रद्द झाल्यावर संपल्यावर आपण ते बंद करण्यात जिंकलोय आणि पुढेही हे बेकायदेशीर जे अग्रीमेंट करायचा प्रयत्न करतील तर आम्ही रस्त्यावर पण आंदोलन करू आणि त्याचप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेमध्ये पण आपण जाऊ. धन्यवाद. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.